अयो अयो थोडं थोडं पुढं सरा दांडा बुडल माया. असं अयो पकडा. असं पकडू. आता कसं वाटलं? हे बघ जवळ आलं का लईच बरं वाटत आहे. पण नको ना जवळ नको ना पण जवळ नको ना. आई घातली कुठून बुद्धी सुचली काय माहित बुवा. हा नको गाड्या तेच पक्का आहे गडून बसले. नाहीतरी ना चांदीला नव्हतंच थांबायला पाहिजे. पडक्या गिरणीच्या माग जायला पाहिजे होतं. त्याला कुठून कशी बुद्धी सुचली बायकोच्या ताब्यात मोबाईल घ्यायला लागा. आईला आता काही खरं नाही. काही करून हे प्रकरण मिटवलं पाहिजे बा. हा अहो हो एवढ्या घाई घाई बोलावलं? काय घाई घाई बोलावलं म्हणजे तुम्हाला आता काय सांगू. एक तर आपलं कळालेलं आहे. काय? हा काय कळालंय आपलं? आपलं कळालंय मग आज रातच्याला भेटलो आपण. हा मग आणि माझ्या बायकोला कळाले आपल्या दोघात काहीतरी चाललंय बा. काय कळालं पण? अहो त्या दिवशी नाही का आपण ती चॅटिंग केली होती तुम्ही मला पप्पी पाठवली होती. हा मी कोण म्हणलो तुमचं लय मोठं आहे आपलं मन तुमचं मन मोठं आहे असं बोललेलो मी तिथं ते बायकोनी वाचलं ना आपलं सगळं चॅटिंग. तुम्हाला डिलीट बिलीट करता येतं का नाही येत? काय काय घालायचं डिलीट. बायकोला वाचायसाठी ठेवलं तुम्ही? मी डिलीटच करत होतो पण मला काय माहिती डिलीट केलेलं परत माघारी याचं म्हणून. परत माघारी घेतलं? आम्ही डिलीट केलं आणि तिने परत माघारी घेतलं कसं काय काय माहित. तिला कळालेलं आहे. आता मला कळालं ना काय करू. तिला जवळपास आता मला म्हणलीच काय होलंय सारखी तुम्हाला लागती ती लागती. हा आपल्यातलं कळालंय फक्त आता आपण जे काही केलंय ते नाही कळालं तिला मी बरोबर. हा नाही तर काय सांगू. तुम्ही आता आहे ना लईच कुटाणा करून ठेवला. आता काय करायचं? आता काय करायचं मला आता काही सुचना आता काय करायचंय. आणि इथं रोडवर पण कशाला थांबले तुम्ही? मग बायकोला कळायला इथं रोडच्या मध्ये काय थांबायचं? म्हणूनच मी वाट बघत थांबले. म्हणलं तुम्हाला सांगावं जरा तुम्ही आड बाजूला चला काहीतरी याच्यावर तोडका काढू उपाय काढू. ह्या कानाचं त्या कानाला कळायला नको. हा चला लवकर इथून तुम्ही दुसरीकडे चला बरं काहीतरी. लवकर चला. हा. जे केलं नाही ते बी बायकोला वाटत केलं सारखं. त्याच्यापेक्षा एक तर एक प्रकरण उघड व्हायच्या आधी आहे ना आपण काहीतरी करून मोकळं तरी होऊ. काय म्हणजे तू सांगतो या तुम्ही आड चला लवकर. काय सुचाना मला तर 2 दिवस झाले अन्नच गोड लागा ना. हा आणि काय खाऊन काय नाही असं झाले. काय खाऊन काय एवढं काय तुम्ही घाबरत आहे? घाबरत आहे मी तुला काय सांगू. आतापर्यंत माझी डबल ड्युटी चालू होती. आता काय सगळं आता मला पण आता काय सांगू तुम्हाला कळणार नाही बरं का. तिला जर कळलं ना तर तिचा सासरा लय बेकार आहे. तो राक्षसाची अवलाद आहे त्या सासऱ्याची. तुम्ही थांबा बरं. थांबा तुम्ही नीट असं बसा जरा असं बसा. अयो अयो थोडं थोडं पुढं सरा दांडा बुडल माया. असं पकडा. असं पकडू. आता कसं वाटलं? हे बघ जवळ आलं का लईच बरं वाटत आहे. पण नको ना जवळ नको ना पण जवळ नको ना. एक तर तिला कळालंय तिने मॅसेज वाचलंय तिने सगळंच वाचलंय. तिला म्हणजे नको नको आपल्याबद्दल वाटत आहे. मी काय करू. बरं नाही वाटत का? ह्या तुझ्या अशा बऱ्या वाटण्यानेच आज माझी घर जाळायला लागली. कळलं का? मी नको का म्हणजे तुम्हाला आता? अगं तू मस्त मला सारखीच पाहिजे वरून. कळलं का? पण ते बायकोला कळाले त्याचं काय करू. बायकोला ना तुम्ही म्हणा ना माझं काही नाहीच. माझं नाहीच आहे काही. अरे असं बस मी म्हणलो तरी पण तिला डोळ्याने बघितलंय तिने सगळं चॅटिंग वाचलेलं पार. आता काय करू. चॅटिंग वाचली म्हणा मी नव्हती केली माझ्या मित्राने केली होती. का अकल बिकल तुला मॅच चॅटिंग केलं मित्रांनी कसं. तुम्ही सांगायला काय जातंय. तुम्ही एक काम करा तुमच्या बायकोला म्हणा का अगं तुम्हा मित्र नाही का तो लय जवळचा शांतिया. हा शांत्याची आई घातली शांतीने. हा तो त्याने गप्पा मारलाय माझ्या ह्याच्यावरून. असंच करू तू. त्याच्याकडे मोबाईल नाही ना म्हणून मग माझ्या मोबाईल वरून त्यांनी गप्पा मारल्या. हा ना तसं ना संत्र्या ना शांत्या. हा पोरींच्या माग अशा लाल गाळी नाही का लोंडा गोळीत लाल गाळीत पोरींच्या माग बायकोला म्हणतो शांती आहे ना एका पोरीवर असं बोललेलं आहे माझ्या फोनवरून असंच म्हणतो. आई मग आता झालं का? पटकन जाऊन तिला सांगून येतो. मग आता कुठं थांबा की आता आलोय तर भेटू ना आपण. भेटून असं म्हणती. बरं आहे बा म्हणजे असं म्हणले तिला बी काय वाटायचं नाही आणि आपला बी दररोज डाव चालूच राहील. तुमच्या बायकोच नाही का कोणा बरोबर? बायकोच नसेल नसेल मला नाही वाटत.
असं कसं? माझं आहे म्हणलं, तुमच्या बायकोचं पण असलं पाहिजे ना. अगं तुझ्यात मोसमन करंट जास्त आहे. तो लाठ्या एकदा पडला का पडूनच राहते ती बघ. आणि मला वाटत नाही असं म्हणून तिचं. आणि असं होय? असलं तरी 2-3 दिवसापुढं टिकायचीच नाही. असं होय? हा. बरं जाऊ दे. म्हणूनच तुम्हाला मी लागत आहे काय? आपण आपलं घेणं उरकून बाई. हा. आपलं घे उरकून मग चला मग. आता तुमचं झालं ना प्रॉब्लेम सॉल्व? हा झाला माया. हा. हा. असंच सांगा, म्हणजे म्हणजे आपल्याला परत भेटता येईल. हा भेटता येईल. त्याचं नाव करून दरवेळेस. बरं झालं करता बी येईल. हा? गप्पा बिप्पा मारता येईल. हा चला जरा आतमध्ये आता. आतमध्ये जायचं? आता मोकळा झालो ना मी डोक्याने. हम्म. आता थोडा होतो ना खालून वरून मोकळा. हा? चल ना आता. चल. ऐक. ह्याला तर काय पोराला सांगून उपयोग नाही आणि कधी कुठलं काम केलेलंच नाही ना. बस आता. बाप्पा काय रे काय चाललंय हे? काय नाही आतमध्ये बॉम्ब लाव का काय हे? तुम्ही काय तोंडाला तोंड लावली होती? नाही मिरच्या लागत होत्या तिला. काय हा हा, त्या आतमध्ये झाड आहेत ना मिरच्यांची, मग ते काढून देत होते. संतेच करीत होता असलं. काय सांगते करत होता? ते संते करीत होता असं. अरे पण ही बाई हिथून कशाला मध्ये? इथं का हाय उसात? अहो ते मला आहे ना मिरच्या काढून देत होते ते. उसात मिरच्या आहेत होय? हा, तिथं झाड आहेत मिरच्यांची. मला कोणतरी- कशा आतापर्यंत दिसलं झाड? हा, मला काय माहिती, कोणीतरी तोडूनच नेले त्याचे मिरच्या, पण भेटलेच नाहीत. आणि मग ही दोघं काय करत आला होता? काय नाही पुढं काय तर काहीच नाही. मला काय येडं फिड समजत आहो काय? अरे अक्कल तुझी काय पडली का कुठं घाण? हा, नाकावर मिसरून नाही तर लगीन करून दिलं की मी. हा, लय उड्या मारत होतो की खाली बसत होतो का चड्डी मध्ये? त्याचं काय आता? मग ही दुसऱ्या बाई संग काय नखरे चालली ती? मी तसला काय करीत नव्हतो. त्याला मिरच्या काढून देत होतो, तोडून देत होतो. हा, हो का, वास घ्या तुम्ही हाताचा बघा. हानी एक तोंडावर माझ्या नाकावर हात लावला तर. हा, अरे काय हो बाई, गावात काय इज्जत फिद्दत ठेवताय का नाही स्वतःची? अहो तसलं काही नाही. तुम्ही जसं मग हे म्हणताय काय आहे? तसं. अहो ते मिरच्या काढून देत होते खरंच आम्हाला. मिरच्या काढून द्यायला काय आतमध्ये दोघं एकदम लागताय का? अहो मग आता कोणतं काम दोघांनीच का तुम्हीच म्हणताना कोणतंही काम जोडीने केलं पाहिजे. मग कुठलं तुझ्या बायको संग कर ना काम. तिचं मला आवडत नाही काम लय. हिचं काम जास्त आवडतं मला. आणि ही काय कामाला आली होती का शेतात? मिरच्या घ्यायला आले होते. मग मिरच्या घ्यायचं आणि तिकडे तिकडून निघून जायचं आणि दोघं काय खेटत खेटत आलात? इकडूनच तर आले बाहेर. मग गाजरचा पाला बी हलवायचा होता म्हणजे. हा? गाजर तू हाणीन एक तोंड तोंड असं हाणून ना, मग तू जागेवर तोंड ठेवायचं नाही तुला. हा, अरे घरी काशी कर ना. इथं काय आहे? आज जातो घरी. काय जातो? इथं काशी केल्यावर जातो काय? आता तुम्हाला बी कळायला पाहिजे. मी पण जाते, मिरच्या बघते मी कुठेतरी. आता अजून दुसऱ्याच्या मिरच्या बघायला जा. काय बाई आहे? काय बघतो बाबा? काय बघतो म्हणजे? अगं त्या गंगेला मी आज बोलावले ना, रांगाने शेपाशी दिला मला. शेवग्याच्या वावरामध्ये लागा कच्च 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 बोलत्यात लागा लई डावरा. काय म्हणतो? सांगू नको कोणाला फक्त. होय? मी तेच ध्यान ठेवाय आलो इकडे. असं होय? त्या कानाला कळलं नाही. पण कसं होतं रे, आयुष्यात सुख लय महत्वाचं आहे. आणि जर आपलं दोन माणसं एकत्र आली, मन एकत्र आली आणि खेळ मांडल्यावर सुख भेटत असेल तर काय जाते. अरे माझं तीच झालंय. काय सांगायचं आता, तुला तर माहित आहे. काय तुझी नानी वारून किती वर्ष झालं. हा नानी चांगली होती लागा, सगळ्यांनाच द्यायची. काय चहा पाणी? हा चांगले होते रे, पण आता ती गेल्यापासून एकटा पडलो बघ. तो तसंच अवलादीच आहे. हा, नाही लय वाईट झालं तुमच्या बरे. अरे एकटं काय असतं ही मलाच माहित आहे. ते तर आहेच. हा, बरोबर आहे ना. कसं असतं माहित आहे का? एकाला दोघं असली का नाही जोडीदार, की त्याचा एक वेगळाच आनंद असतो रे. बरोबर आहे. नानी होती तेव्हा ह्याला आनंद घेता नाही आला. हा, नाही पाहिजे ना. मग आणि आता कसं होतंय माहित आहे का? नुसत्या आठवणीतच जगावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे आलं ध्यानात माया. हा, तुम्हाला बी जरा आता कोणाची तरी गरज आहे डाव टाकाया. कसं आहे ना, दोन माणसाशिवाय डाव टाकताच येत नाही. अरे मग एक काम कर की का? काय करू? बघ की माझ्यासाठी. काय बोलत आहे अक्कल? अरे कोणाला सांगायचं कशाला? अरे असं बी मी एकटा पडलोय रे. कसं असतं माहित आहे का?
जी मिळेल न मिळेल ती कुठं लांब राहिलं त्याचं काय एवढं नाही मला. पण तशी माझ्या ध्यानात एक आहे बरं का नाना, एक बाई आहे हा. तिचा बी नवरा वारलाय रे. कोण? हाय एक बाई, नुसतीच कोणत्या बी पुरुषाला अशी गपकन धरती, होय जवळ येऊन बोलती, बर. काय नको नको ते चाळ करते रे, अंगाला खेटते. तिला बोलावलं तर जमन का? अरे मग विचारणं झालं बाई तुझं. आणि मी तातडीने जातो, पण आपलं जरा शिपाशी ठेवा डोक्यात. अरे तुला पैसे आता देऊ का? नाही नाही नाही, काम त्या झालं बघ. होत्या. कसं आहे माहितीये का, पैशाचं नको काळजी करू. हा. पैसे मी तुला अजून डबल देतो. बर. मला कुठं तर जरा मोकळं वाटतं रे. चुटकून चुटकानं मोकळं करतो. तिला मी बोलून आणतो, ऊसापाशी थांबा, नाहीतर ना झुडपापाशी थांबा तिथं. आता बोलूशील का? आताच मी आताच जातो, बोलून आणतो. आता असं म्हणून कुठं तर तुझ्या कामाला लागून जाशील. नाही सदा कदा ती पण अशी वासनीवचा पेटलेली असते नुसती. होय. तुम्ही जा शेंदाडाच्या झाडापाशी जा, झुडपापाशी थांबा, तिला मी लगेच बोलून आणतो बघा. आता लगेच का? हा लगेच बोलून आणतो. बघ जावा जा. सांग मस्त. जावा जावा तुम्ही. हा नमस्कार. हा डाव टाकून देतो म्हाताऱ्याला. मग सांगितलं इथून तिथं येऊन झुडपापाशी थांबायला. येऊ दे की आता, लय दिवस झालंय. लय कसर काढतो आता, मला बी लय कंटाळा आलेला आहे. आली होय तू? गाजरे पाटील तुम्हीच आहे का? मीच आहे की. मला रंगा भाऊजींनी पाठवलं इकडं, म्हटले गाजरे पाटलांकडे जा, तुमचं काम आहे काहीतरी. मला म्हणलाच होता रंग्या. मला म्हणला झुडपापाशी जावा आणि मग तुमच्या जवळ ती येईल आणि मग मला लय भारी वाटलं. पाटील पाटील कोण नाहीये तिथं? काय काम आहे बोला की आधी. काय नाही ग, मला लय काम आहे तुझ्यापाशी. पाटील थोडं लांबून बोला, कोणी बघा. बघू दे की, कोण नाही बघत. झुडपाच्या आड कोण बघतोय? अहो इथं लोकांची नजर असते, तुम्हाला जे काय करायचंय ना आतमध्ये गेल्यावर करा की. कारण पण आता आहे ना, मी लय तापलोय. हा थांबा, लय तापलोय. तुम्हाला गार करायसाठीच मी आली. मी काय म्हणते तुम्ही ऐकून तर घ्या ना आधी. सांग की ग. ऐका, सांग की. मला कसं, माझा एक तर नवरा वारलाय. मग मी हाय की. मला पुढं बघाय कोण नाही. मी हाय की बघायला तुला. बघ मग तुम्ही बघाय आहे का? मग इथं नका ना, इथं कोणी मग बघन. थोडस आडबाजूला केलं असतं. आडबाजूला बी करून देतो की थोडं लई दिवसाचं तापलंय. पण मला लाज वाटते हो नवीन माणसासोबत. लाजायचं काय ह्यात? मी हाय की, लाजायसारखं का खायचं? मला एक पप्पी देखील मस्त अशी गोड, मस्त वाटतं ग तुझ्यापाशी आल्यावर. मला बी लईच भारी वाटतंय. काय का नाही? मग बघ बर. काय ग सुनबाई? काय बघितलं मी? काय हे काय चाललंय तुमचं? कुठं काय चाललंय? मामा कुठं काय चाललंय? असं वागतान म्हणून वाटलं नव्हतं मला. कुठं काय वागलोय मी? कुठं काय वागलं म्हणजे? मी काय वागलो नाही. आता ही बाया पळाली ही. कोण बाई? आणि पप्पी घेत होते तुम्ही. कोण? देवा 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 मामा. अहो हे काय वय का तुमचं? अगं पण मी काय केलंय? काय केलं? मग पार ऊसाच्या कडेला तुम्ही इथं त्या बाईला घेऊन इथं पप्पीन बिप्पी. अगं बाई 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 माझा सासरा असं करेल मला असं नव्हतं. ए बाई, ए पोरे, तू काय बी म्हणू नको. मी काय बी केलं नाही. आता ती आली होती रानातली बाई, चालली होती, गेली निघून अशीच. मग रानातली बाई पर असं मिठी मारून फार पप्पी तोंडाला तोंड लावून. अगं बाई मामा. काय माझ्यावर नजर ठेविता, जिकडं जाईन तिकडं माय माग 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 कुणाला कुणाला पाठविता तुम्ही. आता माय माग माग लक्ष ठेवायला मी काय करते का काय पणा बरोबर. आणि इथं स्वतःच काय चाललं होतं आता? स्वतः असं वागत आहे, स्वतः लाज नाही वाटत का? ए काय नाही तसलं, काय नाही माझं. माझं कुठं काय आहे? तसलं काय नाही का? मग सासू मरून किती महिने झाले हो? काय कोण मेलं? कोण मेलं होतं? सासू नाही म्हणून तुम्हाला लगेच आता दुसरी बाई लागली का? तुम्ही आहे ना, आता तुमच्या बरोबर बोलू पण वाटत नाही. तुम्ही हे पूर्ण बघितलं का काय? मला आता काय करावं बाबा? आणि तुमचं तशीला काहीतरी जरा समजावं लागल. डाव मात्र डाव चांगला टाकला होता बरं का.
आता काय झाले काय माहित पक्कीची तिच्या सासऱ्याची वाट लावलेली आहे. आता ह्यो आहे ना माया लफड्यात काय पडत नसतोय मध्ये बी येत नसतोय चांगलंच लफड करतो. मग कशी वाटली तुला माझ्यातली बाई? गप्प बसा अयो बाई. घातली काय? लय बाई बनायची हौस आहे का? मी काय म्हणतोय सासऱ्याला केला का नाही ग्यार? हा लय झापले. मग तू म्हणले सासरा मध्ये मध्ये येतोय सासरी आपली लपडी पकडतोय. हा? हा ना. आता आता- सासऱ्याचं लपड पकडल्यावर सासरा काय आपल्या मध्ये यायचा ना. हातात ते काही म्हणणारच नाही आपल्याला. मग आपण किती करू तर काय हे मन मोकळं करू गप्पा मारू भेटू हा. मिठी मारू हा. आणि तसं पण करू काय असं तसं मग बा घरी येऊन पण आता चार बोललो चहा पाणी दिला हा. तरी बा असा सासरा काही बोलायचा नाही. हम्म. हा? हा चांगलाच गुलावलाय त्याला किती झापलं का नाही सासऱ्याला? पटले आतल्या गाठीचा होता. का? नाही नाही म्हणत होता बरंच काय करीत होता. हा? मला तर त्याने इथंच दाबलं असं कचकून. आई ग बाई तुला काय ग. सांगू मला कुठं कुठं दाबलंय त्या सासऱ्याने. हा? जाऊ पण दे. आता काही सासरा आपल्या मध्ये येणार नाही. मध्ये नाही येणार हा. पण आपण दोघं येऊ ना जरा. गप्प बसा ना तर काय तुम्हाला तुला रोड बीड कळत का नाही? रोड करते हा. त्या सासऱ्याने काय केलं कसा हो काढला ब्लाऊज मग तुला दाखवतो ना एकदा चल ना. आत्ता आताच हा, चल. आता म्हणजे आता बाई नाही तुम्ही नीट बोला की आता. आताच जाऊ चल हा. जो आम्हाला काचाकेच कष्ट काम करू. हा म्हणजे मोकळं होऊ. चल ना लवकर आता. हा? चला काय तुमचं पण एक लवकर लवकर मार, मोकळं हो, हा. आता कोण आहे कोण आहे रे? हे कोण आहे? कोण आहे कोण धरते कोण आहे रे तू? मी सुनबाई चल निघ चालायला लाग यात्रा आता आणि तू चल घरीच. हा. आईला ह्या बी अंगाला दिसाना त्या बी अंगाला दिसाना गावाची येणं झाले काय माहितीला येईना बी. बाई माणसाचं कामच असं असते अर्धवट. एक तर चौकात थांबलोय 4 लोक लगेच विचारतात अरे मारदा काय काम काढलं एकटा इकडं काय करतोय. 17 जणांना तोंड द्यावं लागत तिथं. इथं कुठे थांबलो तुम्ही? इथं कुठं थांबलोय म्हणजे काय लवकर येणं बिन आहे का नाही? लवकर येऊ नाही येऊ हा पण इथं रोडच्या मध्ये थांबायची काय गरज आहे? आता 17 जण येऊन मला विचारून गेल्यात. मग कशाला थांबायचं ना इथं? कशाला टाकी जवळ सांगितलं आणि स्वतः इथं हा थांब. टाकी जवळच थांबलो होतो. टाकी फशीच थांबलो होतो. मग तिथं ती शेवंता काकू आले ना तिथं आणि म्हणे ती अरे रांगा माझं एवढे ना दळण गिरणी टाक. गेलो दळण टाकायला. हा मग मग आता दळण तर टाकलं ना त्यांचं. हा त्याचं दळण टाकलं. पण तुम्ही इथं का थांबलेत आता? मी रोडच्या मध्येच थांबले तुम्हाला काय वाटत नाही का? अरे थांबलोय पण लोकांना एवढं असं कळालं नाही पाहिजे नक्की. आता 2 जण उभं राहिले नाही कळणार का? अहो कसं असतं चोर जर पोलीस चौकीपाशी येऊन थांबला हा. तर पोलीस चौकीत चोराला शोधित नाही. पोलीस बाहेर शोधित यात चौकीत चोराला शोधित नाही. शाबाश. ते जरा आयडिया आता इथं माणसं आजूबाजूला बघतील का राहतील आपल्याला? हा बघते पण कसं होत चालता चालता भेट झाली बोलणं झालं असं म्हणून सोडून देते आलं का लक्षात? हा? झाली का भेट? मग आता जायचं का? मग मी काय म्हणतो मी पुढं जातो सशासारखा टुनुक टुनुक उड्या हाणीत जातो. तुम्ही कासवासारखं मागून या. हो? एवढं हळू येऊ होय? म्हणजे लवकरच या जरा हा पण माग या. हा बर. गासाच्या वरती हा चालतंय. आलं लक्षात. आलं आता जाऊ जाऊ का? पळा. लवकर या बा. हा जा की आता जरा. लय दिवसान मिळाला मोका जवळ ये ना घडी ये 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 ना लवकर. हा अयो ह्याला पाय जमा बाई फिट बांधलाय गाठण बी सुटाना. हे असे आई टायमिंगला आहे ना काम लय खोळांच्यात. हे मी काय म्हणतो काय पटकन सोडा ना. काय? ही गाठण पाय जवळची सुटाना. अरे तुम्हाला काही लगेच नसतं. तसं नाही मला काचायला लागलाय तो पायांचा म्हणून बरं तुम्हाला घरी नाही नीट बांधता आला का? मग आधीच तासभर उशिरा या. हा
दुसऱ्याने वाट बघत थांबायचं आणि तुम्ही कसं तुमचं लग्न झालंय, तुम्हाला एक नवरा आहे, तुम्ही कसं डबल इंजिन वाले आहे. हम्म, तसं आमचं लगीन झालं नाही, आम्हाला काय नाही इंजिन डबल बिबल आमचा नवरा काही धड नाही. न धड नाही. नाही. नाही, मला बी वाटलंच होतं बरं का. ते दिसाय नसतं वरून इंजिन आहे, पण त्यात ना डिझेल आहे ना पेट्रोल आहे, त्याचं इंधनच वाटा मला त्याच्या आतमध्ये उठत नसेल येडायचं का इंजिन चालू होत नसेल. नाही आहे ना इंजिन मग चांगलं. तुम्ही गप्प बसा आता जरा थांबा. गप नाही, हम्म, त्याच्यासाठी आलोय ते करू ना. गप्पा मारायला आलोय, मारा ना मग गप्पा. गाणं खायची गप्पा. माया बाप जर आला ना लय तडकीत आहे मला. माया बापाला उलशी कान करून दिलेलं नाहीये. पण तुमच्या घरचं जर कुणी आलं तर आई घातली उघड नागड करून हाणते ना आपल्याला. आणि असं बघितलं मग कसं हाणते. ऐका ना, तेच म्हणते मी, साडी काढू नका, आपलं साडीवरतीच काम हाणू दादन. तुम्ही ऐका ना जरा माही. तुम्हाला काही दुसरं काम नाही का हो? दुसरं काय, तुम्ही माझ्या डोक्यात एकाच असतंय फक्त, तेवढंच काय असतंय. दे दानादन. लय मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे बा, केले नाही होता हे आधी केलंच पाहिजे. हा मग त्याच्या आधी लगीन करा ना माझ्या बरोबर. लगीन करणार आहे ना माझ्या बरोबर. झाले ना लगीन एकदा. पण मला नाही माझा नवरा आवडत ना. नाही आवडत मान्य, हळूहळू मी तर म्हणतो आपलं पोर राहिलं का मग करू ना. आपलं पोर राहिलं का आपण लगीन करू. आणि माझ्या नवऱ्याने तिकडे म्हणल्यावर कोणाचं पोरग हे. रंगावरून कळत कोणाचं या रंगाच असणार. थांबा की जरा तुम्ही. थांबायची नाही, पोराची सोय करू आपण. ज्याच्यासाठी आलोय ना ते करू आपण. थांबा की तुम्ही जरा. काय थांबू, मग कशासाठी आलोय आपण. कशासाठी आलोय गप्पा मारायला आलो जरा. म्हणे टाकी पशी ये म्हणे, इकडे येन रातचं येन इकडे भेटन. नुसतं भेटायचं. हा मग मला ना गप्पा मारायला आवडत तुमच्या. आणि मला ना वेगळंच मारायला आवडते. काय तुमचं पण एक. लवकर लवकर मार मोकळं लवकर. हा पाठवा कोणाला तर मग मी पाठवून देईन आल्यावर. तुम्ही हा कोण आहे तरी हे? हा थांब जरा वाईस. जरा कोण आहे, कोण आहे तर हे? कोण आहे? कोण आहे, कोण धरते. कोण आहे रे तू? मी सुनबाई काय आहे? नाही कुठं काय हा काय नाही. आणि ही काय बघतोय मी? हा तू कोण आहे तर? हा कोण आहे मग? गुरं चाराय आलो होतो इथं. आणि गुरं चारायला हिता आहे का? हिच्या अंगावर काय झोपला होतास तू? त्या हात मुरगाळलाय त्यांचा, हा. तो नीट करत होतो. हात मुरगळल्यावर का असं पालतं पडतात काय? पालथ हा पायगा सरला असं कुठं राहतो रे तू? हा? कुठं राहतो? तू कुठं राहतो मग? तुम्हाला काय करायचंय? त्या गल्लीतला दिसतच वाटतो तू. कोणती गल्लीने बोळी बिळी तुम्ही? देईन काय झणाटा चांगला मग तुला. गल्लीतच राहतोय मी. आणि मग? तिथं पण नाही ना, मी पाय हात मुरगाळला म्हणून आलो होतो. हा अहो, माझ्या हातात चमक निघली होती ना, मग ते असं जरा ओढून काढत होते. तुझ्या आईचा फोन हिथच होता, आता मी कट केलाय. हा चालू ठेवायचा होता का फोन? तुझ्या आईला कळल्यावर मग काय वाटन ते मी बघन. आणि तू खाली झोपलेली आहे, त्याच्यावर त्यानं जो माणूस आहे वेगळा पांढरा दिसतोय, मी बघतोय कोण आहे. नाही मी बसलेले होते, ते माझ्या अशा हात हे करत होते. मग का तोंड झाकून पडतो का? मी येऊ का? कुठे जातो? गुर कुठं जातो? माय गुर जाते तिकडे शेतात. हा मी येतो. आणि सुनबाई ही नखरे वेगळेच दिसतात बरं का मला. नखरं नाही काही नाही, तुम डोळ्याला जे दिसेल त्यांना विश्वास नका ठेवू. हात मुरगाळा म्हणून मी आपला अरे हात मुरगाळ्याला मला कळतं, नको शहाणपणा शिकवू तू. हा कळत हा काय म्हणला? दी एक थोबाडी चांगलं तुझ्या. मग तुम्हाला शेतातलं काय कळत नाही. मला कळत नाही, तुला नाही कळतंय का? होय अहो तसं काय नाही मामा, खरंच. मग काय आहे? अहो माझा हात ते असं चमक भरलेला ना, ते चमक काढत होते. सोनबाई माझ्या डोळ्यात माती घालू नकोस तू. पोराला जर कळलं ना, एका क्षणात तुला घरी पाठवून देईल. मग चल निघ, चालायला लाग यात्रा आता. आणि तू चल घरीच. ही तर काय झकमारी करायची नाही, चल आपल्या घरी. आईचा फोन येऊ दे परत तुझ्या, मग सगळं सांगतो का नाही. अहो मामा खरंच तसं काय नाही. चल पुढं, मला शिकवती. आई आपले बरे वा रानात काय कुत्र बी दिसाना. भाऊजी माझ्यासोबत चला ना जरा. नाही नाही नाही, मला आहे ना, मी नाही, मला करूशी वाटत नाही. मी नाही येत.
काय उगाच वहिनी तुमच्यासोबत चाला येडे बिडे का अहो हा आमच्या हिरीला आहे का हा. सकाळी पाणी होतं हा. आणि आता हिर अख्खी कोरडीच पडली. काय सांगा आता मला काय कळानाच काय झालंय. तुमची इयर कोरडी पडली. हा किती मोठी राशी तुमची इयर म्हणजे आता तुम्हाला काय माहित नाही का. किती परस आहे बा मला उंची जास्त खोलीची आहे ना मला लय भीती वाटते. पण विहीर खोलच असती ना. असते खोल पण कसं होतं जास्त अंधार आपल्याला सहनच होत नाही. अहो भाऊजी हा अहो मला काही समजानाच काय झालंय. सकाळी पाणी हा. आणि आता कोरडी. आई घातले बोय असं कसं होईन बा हा ना. अहो, मी काय म्हणतो मी- ऐका गावातल्या 4-2 बायांनी आहे ना आपलं नेलं असं पाणी पिया पुरतं ग म्हणून थोडं कमी झालं असं. कमी नाही कोरडी पडली डायरेक्ट. इयरच कोरडी पडली. हा मला सांगा तुमच्या इरीच्या बाजूने काय झाड झुडपं असं होतं का काय. आता ते असतातच काही. अहो नाही म्हणजे कसं होतं बा हा. झाडा झुडपाच्या आडून काही लोक पाणी चोरू शकतात ना हा 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 म्हणून म्हणलं बा झाड झुडप होते का पण तुमच्या किती इरीच्या पाणी चोरलं तरी विहीर कोरडी कशी होईन मी हा बाजूने? विचार नाही, करते. होती होती का नका ऐका हा अहो, असंच नाही अशा बऱ्याच एरी कोरड्या मी बघितलेल्या आहे आणि मी त्या कोरड्या एरीला पाणी बी आणलेलं आहे होय. आणि मग मी तसा लय आता ह्या कानाच त्या कानाला कळू देऊ नका तुम्ही. मग भाऊजी हा. चला ना. तुमच्या मग एरीला पाणी हा. आणू हा आईला बरं आहे बा अका माझा बोरवेल एकदम नाद आहे नाद बोरवेल हा. काचा एरीचं पाणी वाढवतो असा बोरवेल आहे माया. हा हा माया बोरवेल एकदा चालू केला ना तुमची एअर भरून जाईल ना. पण तुमच्याकडे कधी हो बोर. हेच 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 तुम्हाला आकली नाहीत वहिनी. हा? अहो एअर कशी भले मोठी अशी ती एअर हा आणि ती सगळ्यांना दिसत हा पण माया बोर हा. आहे बारीकच आहे कोणाला दिसत बी नाही पण आगा का पाणी मात्र पाणी अहो, तुम्ही बोर घेतलेला माहित कसं झाला नाही हो आम्हाला. येडे का मी रातचा गपची बोर आहे तो आता तुम्हाला कळत नाही दिवसा पाणी म्या बोर आहे माया चांगला होय निबार बोर बरं आहे. चला ना मग. बरं मग तुम्ही थोडस पाणी द्या आम्हाला. बरं तुमच्या एरीचं पाणी मी देतो ना हा? हा चांगलं कचा कचा देणार आहे ना? दारच देणार आहे. तुम्ही वल्ल्या पर एवढं पाणी देतो मी. हा? म्हणजे बरं तुमच्या पर असं डोक्याला पाणी लागेल बुवा लक्षात असं डोकवाय जर गेलं ना असं डोकं केलं ना हा डोक्याला पाणी लागणार एवढं पाणी येईन होय. एवढं पाणी मी देणार आहे. अगं बाई 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 बाई. मला दाखवत चाल तुमची जागा चला ना मग. पण जागा चांगली पाहिजे ना एरीची. असं का. कोणाला दिसलं नाही पाहिजे काही लोक लिंब बिंब उतरून टाकतात म्हणून बी एरीचं पाणी जातं ना. हा अहो हे माझ्या डोक्यातच नाही आलो. नाही डोका असेल तर येईल ना. चला हा? मला धावा तुमची एरीची जागा हा, एरीची चला. जागा धावा मला. हा चला चल कुठे हे चला की इकडं. इकडे आहे का हा. चला आहे ना तुमचे येर डोंगर बिंगर बघा ना आता. येर दाखवा फक्त तुमची हा तुमची येर एकदा मला दिसली ना अगं पाणी म्हणजे पाणीच. हा नाही का तो आणि कसं होतो हो का तुम्ही ना तुम्ही सपात हात घालायचा असं असं करायचं हा गचकच सपातून पाणी येतं बाहेर. असं वय. हा येरीतून येतं. मला येर दाखवा ना पण कुठे आहे तुमची आमचे हेर होय. हा कुठे येर भाऊजी बघा पाणी मी पाणीच काढणार हो ना. हा हो मी काय म्हणते. तुम्ही काही म्हणा पण मला येर दाखवा सपात हात घालितो हम्म. बद 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 पाणीच पाणीच. अहो पण हा. मी काय म्हणत होते हा तुम्हाला हेर कळा ना होय. येर कळते ना मला हे अशी आहे ना अशी गोल असती मोदी बघितलं का अंधाराचा अंधार भली मोठी येर असती. हम्म. दाखवा मला तुम्ही. मग मी दुसऱ्या एरीचं म्हणते तुम्हाला कळा ना होय हो. म्हणजे म्हणजे काय म्हणजे कसल्या येरीचं म्हणताय हो तुम्ही. म्हणजे अहो भाऊजी हा कळत कसं नाही हो तुम्हाला. अहो, काय म्हणतात अहो, वहिनी? ऐका ना असं करू नका ना मला येर दाखवा ना. हा मग एरच दाखवायची की तुम्हाला. मग कोणती येर म्हणताय ना की तुम्ही हा? तुम्हाला कळत नाही होय. आम्ही उघड्यावरली का झाकून ठेवलेली. आता घ्या की समजून तुम्ही. हे असं आहे तुमचं बा येर तर मला मागत पडायची नाही ना. कशी मागत पडन. तुम्ही म्हणजे माझी येर कोरडी पडली म्हणून मी पाणी द्यायला आलो होतो. हा मग मी दुसरी एअर म्हणत होते हो. असं दुसरी येर. हा अरे मला काय पटना बा कोणी बघन राव इथं आपल्याला काही म्हणते लोक. कोण बघत आहे इथं आता. आता इकडे कोण येत हवा. अहो 4 लोक एवढ्या माळ बघतात. रानात कोण बघणार आहे का तुम्हाला. मग तुमची येर कोरडी पडली ती खोटं होतं का. हा मग विहीर जातो कुठं कोरडी पडत असते मी होय. जातो बा मग. हो तुम्हाला कळत नाही का. काय? एवढं बाई माणूस तुम्हाला बोलवतय तुमचा हात पकडलाय असं जवळ घेतलंय तुम्हाला काही कळा ना होय. आपण बाई माणसं नुसतं हातच पकडलाय आमचा हा. काय? दंड दंड दुखतोय माया. आहे काय मग. हा मग दंड दाबू नका ना माया. का
तुम्हाला काय करायचं नक्की? मला काय तुमचं कळानाच नक्की. मगाशी मला कोरडी झाली येर आणि आता तुम्ही माझ्या दंड झाला. तुम्हाला कळन की काय झाले काय करायचंय काय हा नाही? मग कळन की तुम्ही बसा खाली तुम्ही लाडात येऊ नका बुवा, तुम्ही लईच लाडात येत हा मग आता असं तुम्ही मग येर कोरडी म्हणून आता मला कळली कोणती येर कोरडी आहे. हा. हा. अच्छा त्या येरीला पाणी द्यायचं काय हा. तुमच्या? बर बर ऐका. तुम्हाला आवडते ना मी मला आवडतात तुम्ही. हा ना? हा मला तरी आवडते. कळलंच होतं तुमच्या बोलण्यावरून हा हा. म्हणून मी आली इथं 4 लोकांना कळल्यावर माय हाल होईल. मग ऐका ना, कोणची 4 लोक अहो, इकडची आजूबाजूची लोक बघते ना कोणी नाही कोण बघत तुम्ही बसा खाली नाही बघत. नाही ते म्हणताय म्हणून करतो. हा हा बसा खाली बर बस. हा आयला एखादं काम सांगितलं ना ते कधी काम ऐकत नाही पोरग, आणि त्याला म्हणलं ना काम ऐकत जा. अय इथं काय करायला लागला रे? अयो इथं काय करायला लागलात? होय, ते आणि तुम्ही कोण आहे हो? या बाय. ह अरे बा, यांच्या आहे ना येरीला पाणी द्यायचं होतं. हा हिरीला पाणी द्यायला तू बाकीची कामं सोडून हिथं कशाला झकमारी करत बसलास? याची येर कोरडी पडली होती, ती म्हणली माझ्या येरीला पाणी दे म्हणली. आणि तू हिथं पाणी बाकीच्या घरातल्या हिरीचं पाणीचं घराकडल्या गावाकडल्या बघायचं नाही का काम? अरे हा? बा, मी तीच काम धंदा बघत होतो. मी घासाच्या वावरात गेलो होतो ना. अरे मी सगळं वावर हिंडलंय, कुठं बी दिसलं नाहीस तू. आणि ती जनावर बिन पाण्याची मारायला लागली तू तानाची. अरे हा? जनावराला पाणी पाजायसाठी मोटर चालू करणार होतो. हा, ही म्हणली माझी येर कोरडी पडली, माझ्या येरीला पाणी दे म्हणली. हिर कोरडी पडत असते का? हा होय ग? अहो मी म्हणलं आमची विहिरीला सकाळी पाणी होतं हा, आणि आता बघितलं कोरडीच पडली डायरेक्ट विहीर. डायरेक्ट कोरडी पडती हा कशी काय? मलाच कळाना कस काय. आम्ही ह्यानं काय करणार होता? मी ह्यांना म्हणलं अहो भाऊजी मला काही कळानाच, चालता का तुम्ही जरा बघता का काय झाले आमच्या विहिरीला. मग हा असं म्हणले मी त्यांना. मी म्हणलं माझ्या हापशाचं पाणी द्यावं तिच्या येरीला. हा. कशाचं? हापशा नाही होय आपला. मग तुझ्या पशी आहे का हापसा? गावात हापसा आहे. मग तेच पण कसं हापसायचं ते काय हाय का नाही सांग. अरे ती जिथे बघल आपशाचं पाणी ना हिरीचं पाणी नळाचं पाणी. तुला काय पडलं होतं हिला येऊन सगळं सांगत बसायचं? ते मायापाशी आली ना ओरडत. मग आली तर तिला सांगायचं येईन मी माझी बाकीची कामं करू, माझा बाप बोंबलन म्हणून कळत नाही का? हो मला काही कळलंच नाही. त्यांना म्हणलं चला की भाऊजी चला की भाऊजी. आणि ह्यानं आला हा चला चला आणि म्हणलं. तुम्ही घेऊन आलात. आणि हिथं काय करत होतात तुम्ही? मला ते सांगत होते आता पाणी कसं भरायचं कशाचं? हापशाचं. हापशाचं विहिरीमध्ये. पाणी खाली झोपून बसून बोलतात का? हा मग त्या आता म्हातारा झालंय, पांढरी केस व्हायला लागलेत माझी. कशाने काय येडं पण झालेत का? वर ऊन लागत होतं म्हणून हा? ताटाच्या सावलीला थांबलो होतो. ताटाच्या सावलीला ऊन आहे का इथं? हा. बरं आता बरं. मला माहिती काम धंदे तू या बघ, तू काम चोरपणा लय तुझा चाललेला आहे. शेतातली कामं सगळी टाकतो, जनावर अशाला अशी पडू देतो, आणि कुठली बाई भेटली की तिच्या कामाला मदतीला धावत जातो. अरे जे काम करायचं सोडतोय नको ते भलतं करत बसत असतोस. बरं मी जाऊ का? मी जाते माझ्या एरीचं बघते मी. जा. आता झालं का? जाणार का? मग आता तुम्ही त्याला ओरडायला लागले. हा, मी जावा. जाते. हा, पेटली तुमची येर कोरडी पडू नये. आणि आपली पेटव की तिकडं. तिला सांगत होतो परत नाही हिचं काम आणि करायचं. तू परत जर केलंच तुझं तोंड नरड तोडूनच टाकीन बघ. चल झकमाऱ्या काम करायचं सोडून इथं बसलाच. तुम्ही जा, मी जाऊन तू चाल पहिलं, जानवर पेटू दे, मी पाणी देऊन आलोय. तिकडे म्हैस भांडण एकमेकी सोबत. अरे मी सगळं बघून आलोय तेव्हा तू दिसला नाही म्हणून इथंच झकमारी करायला आलोय मी. चला मग. आणि चल पुढे हो तू. पुन्हा अजून महाग रेंगाळलं की मी पुढे तू मागं निवांत. हा, मग तुम्ही आणि चल तू गपचिप.